ग्रंथाचा अध्याय 12वा सुरू आहे. अर्धा भाग काल झालेला आहे. आता ह्या 12व्या अध्यायाचा दुसरा भाग. अर्ध्या भागात आपण कालच्या भागात बघितलं कोणते पाप जे करतात लोक त्यांना कोणती शिक्षा होते. अनेक पाप बघितले आणि जे सहज करता येणारे पुण्यकर्म, सहज करता येणारे पुण्यकर्म जरी तू केले असतेस तरीसुद्धा सुलभ म्हणजे सहज करता येणारे, खूप अट्टहास करावा लागत नाही. सहजतेनं जे कर्म करतात येतात ते सुद्धा केले तर पुण्य प्राप्त होतं. ही काल आपण बघितलं. सहज करता येणारे कर्म म्हणजे रोजच्या रोज जीवनामध्ये पंचयज्ञ किंवा तीर्थयात्रा, पर्वकाळी गंगा स्नान अशा प्रकारचे जे कर्म प्रपंच ह्या जीवनामध्ये सहज चलत सुद्धा करता येतात. अतिथीला भोजन, कुत्र्याला रोटी, आणखी सकाळचं एक पंच अग्नियज्ञामध्ये सकाळचा तुपाचा दिवा 1 चमच्याभर तूप जाळावं, घरामध्ये शांतता राहते. संध्याकाळी तेलाचा दिवा, वेगवेगळे अग्नी, होम हवनामध्ये वेगवेगळे पदार्थ टाकून आपण हवन करतो, ते सुद्धा ईश्वराला पोहोचतं, ते सुद्धा पुण्यामध्ये जमा होतं. असे छोटे छोटे सहज करता येणारे कर्म जरी आपण केले तरीसुद्धा तिथं उसंत मिळालं असतं, असं यमराज त्या पापी जीवाला म्हणत आहे. तू काहीच केलं नाहीस. पितृदर्पण, पूर्वजांसाठी काही केलं नाहीस, तीर्थाटन केलं नाही, कुत्र्याला कधी आठवणीनं शेवटची रोटी कुत्र्याला टाकावी, पहिली रोटी गाईला आणि मधला आपण खावं, असा नियम आहे. पहिली छोटी करावी साईजास आणि शेवटची मोठी करावी, म्हणजे ते अन्न पवित्र होतं, साक्षीला अर्पण केल्यासारखं होतं. देवांना संतोषित केलं नाही, ग्रस्ताश्रमी पंचाग्नी तृप्त केली नाही, अतिथी विन्मुख दौडून तुम्ही एकाएकी साक्षी वाचून मिष्टान्न भक्षिले. आपल्या स्वयंपाकातला एक घास तरी बाहेरच्याला जायला पाहिजे, तेव्हा ती स्वयंपाक पवित्र होतो. म्हणून साक्षी वाचून मिष्टान्न भक्षिले आणि संपूर्ण पातके केलीत. आणि तुम्ही खरे सांगा की यमयातना भयंकर आहेत अशी शास्त्रे गर्जून सांगतात, ते ऐकले नव्हते काय? ते देववचन म्हणजे शास्त्रानं सांगितलेलंच वचन, श्रुतीनं सांगितलेलं वचन. हे देववचन अमान्य करून स्वतः पापी केलीत ना, असे बोलून ते दूतरागाने खंडन करून पुन्हा अघोर मार सुरू करतात. ते स्थळ जे आहे ते अतिशय भयानक असं आहे. त्या तृप्त नरकात प्राणी दुःखाने तळमळतात, त्यास कृमी कीटक तोडतात, सर्प विंचू सर्वांगाला कवळीतात. एक सर्प दिसला तर किती भीतो आपण, इथं किती भीती वाटते आपल्याला. तिथं तर सर्पामध्ये सोडतात, अंगावर सर्प सोडतात आणि आपणच असतो तिथं सुद्धा. मी यात्रेला गेलो आणि मला खूप त्रास झाला आपण म्हणतो, घरी आहेत तेव्हा आपणच आहेत, यात्रेला गेलो तेव्हा तिथं सुद्धा आपणच आहे. तसंच आहे, ही देह जो जड आहे तो इथं सुटतो आणि गेलेलं चैतन्य ते आपणच असतो. जे खोट्या साक्षी देतात, मिथ्यावादी असतात, त्यास जळत्या खांबास बांधून खोटं बोलतात, खोटी साक्ष देतात. खोटं बोलल्याशिवाय काही लोकांना अन्नपचन होत नाही. खोटं बोलणं, भांडण करणं ही मिथ्यवादी असतात. त्यास काय करतात, कोणती शिक्षा देतात तर जळत्या खांबास बांधून वरती जळत्या मुदगुलाने मारतात. असे असंख्य जीव अग्निस्तंभा
बांधले असून कित्येक कुंभीपाकी उकडतात हे आपण काल बघितलेलं आहे. तर गुरु राजा आणि गुरु भार्या इथपर्यंत आपण काल आलो होतो. गुरु आणि राजा, ब्राह्मण आणि गुरु भार्या आणि संत सज्जन यांना महाविष्णू समान मानून, तसेच अग्नी, ईशान्य, यक्ष, गंधर्व आणि ऋषीजन यांचे पूजन व माता पिता व देवतीर्थ यांचे तीर्थ आणि समयास आलेला अतिथी. किती देव सांगितले इथं. पुण्य कुणाकुणाकडून आपल्याला प्राप्त होतं तर गुरु, राजा, ब्राह्मण आणि गुरु भार्या. संत साधू सज्जन जे आहेत त्यांना कसं माना? महाविष्णू समान माना. महाविष्णू म्हणजे ब्रह्मच, ईश्वर. कुणाकुणाला ईश्वरा समान माना तर सद्गुरूला आणि राजाला. राजासुद्धा पोशिंदा असतो. राजाच्या जीवावर प्रजा सुखी राहते. ब्राह्मण आणि गुरु भार्या, गुरुची पत्नी गुरु भार्या म्हणजे संत सज्जन यांना महाविष्णू समान मानून, तसेच अग्नी, ईशान्य, यक्ष, गंधर्व आणि ऋषीजन यांचे पूजन करावे. अग्नीचे सुद्धा पूजन करावे म्हणजे घरात दीपक प्रज्वलित करावा. सकाळी चमचाभर तूप रोज जर घरात जळत असेल तर संक्षिप्त यज्ञ होतो. तो मोठा यज्ञ नाही पण संक्षिप्त यज्ञ सांगितला. चमचाभर तूप घरामध्ये जाळणं. ईशान्य म्हणजे महादेव, यक्ष, गंधर्व, पूज्य जी लोक आहेत, पूज्य जी दैवत आहेत त्यांचं पूजन करावं. ऋषीजन यांचे पूजन करावे. साधू संतांचे, ऋषींचे पूजन करावे. साधू संतांचे, ऋषीचं पूजन केल्यानंतर जे ब्रह्मज्ञानी ऋषी असतात त्यांनी केलेलं पुण्य आपल्याकडं येतं. आणि त्यांना त्रास दिला, त्यांची निंदा केली तर त्यांच्या हातून जाणतेपणानं आणि अंजानपणानं जे पाप घडलेलं असतं ते आपल्याकडं येतं. ऋषी मुनी असतात त्यांच्याकडून सुद्धा जीवन जगत असताना त्यांनासुद्धा अन्न, वस्त्र, निवारा लागतो जोपर्यंत देह आहे तोपर्यंत. मग ह्या देहासाठी त्यांना बाहेर जाऊन भाजी आणावी लागते, दळून आणावं लागतं, देहाचं पोषण करावं लागतं. आणि त्यावेळेस त्यांच्याकडून सुद्धा सगळे चांगले लोक त्यांना भेटत नाहीत. ज्यावेळेस तिथं वाईट लोक भेटतात त्यावेळेस त्यांच्याकडून सुद्धा थोडाफार दोष होतो. आणि ते जो दोष आहे तो ऋषीजनांची निंदा केल्यानंतर तो आपल्याकडे येतो. त्यांच्याकडं काहीच राहत नाही. असे ब्रह्मज्ञानी जे असतात ते पापापुण्यापासून मुक्त असतात. ते बाजूला असतात. त्यांच्या अंगाला पाप पुण्य लागत नाही. मग त्यांनी केलेलं पाप पुण्य कुणाला मिळतं? जे त्यांची पूजन करतो त्यांना पुण्य मिळतं. आणि जी ज्यांची निंदा करतो किंवा त्यांचा विरोध करतो त्यांना त्यांचं पाप जातं. असे म्हणून त्यांचं पूजन व माता पिता व देवतीर्थ आणि समयास आलेला अतिथी. माता पिता किती ठिकाणी आलो माता पिता? प्रत्येक अध्यायामध्ये माता पिता येलेलं आहे. माता पिता व देवतीर्थ. का माता पिता इतकं मान दिलेलं आहे शास्त्रानं? इतका मान देऊन सुद्धा सगळे शास्त्र सांगतात तरीसुद्धा लोक वागतात का त्याप्रमाणे? सगळ्यात मोठं दैवत माता पिता सांगितलेलं आहे. सगळ्यात मोठं देवाचा देव, देवापेक्षा सुद्धा मोठं कोण असेल तर माता पिता. देव बघण्यासाठी देह कुणी दिला, जन्म कुणी दिला तर त्या मातेनं दिला. आणि माता पिता यांना आपल्याकडून जर त्रास झाला तर अनेक पटीनं आपल्याला ते कर्म भोगावं लागतं. आपल्याकडून जी होतं ते कर्म. आपण सुद्धा म्हातारे होणार आहेत.
आपणसुद्धा कोणाचे तरी माता पिता आहोत, होणार आहेत, जरी नसाल तरी. म्हणून आपले माता पिता यांची आपण जर सेवा केली तरच आपले पुढचे आपली सेवा करतात. कारण जी केलं ते भरावं. सवयीनं देणं, शिजीचं उसणं सवयीनं देणं, उसणं येते आणि ते तितकंच द्यावं लागत नाही, तर सवयीनं द्यावं लागतं. एक माता पिता, मुलगा होता त्यांना एक, आणि त्यांनी शेती करणारे जोडपं हे. ह्यांनी मुलाला शेती करून वाढवलं, मोठं केलं, मोठा अधिकारी झाला तो मुलगा. जोपर्यंत ही जोडी सही सलामत होती तोपर्यंत गावी राहिली. पण योगायोगानं त्या अधिकाऱ्याचे वडील वारले. मग आईला एकटीला त्यानं गावाकडं ठेवलं नाही, बरोबर घेऊन गेला. त्यालाही एक मुलगा होता. देणं कसं असतं ह्याच्यावर थोडासा दृष्टांत देत आहे. तर त्याला एक मुलगा होता 7 वर्षाचा. जेव्हा आजी तिथं आली तेव्हा नातवाचं आणि आजी आजोबाचं नातं ही वेगळंच असतं थोडं. मुलाला बोलत नाही एवढं नातवाला बोलते आजी. मग त्या नातवाला घेऊन बसायचं, बोलायचं. एके दिवशी ही पती पत्नी अधिकारी जे होते ते पार्टीला जाऊ लागले. पार्टीला जात असताना त्या अधिकाऱ्याची पत्नी त्याला म्हणू लागली, आपण काय करू, घरी स्वयंपाक मी करत नाही. आपल्या गल्लीमध्ये मंदिर आहे, एक शिव मंदिर आहे, तिथं भंडारा असतो रोजच. आपण काय करू, आईला तुमच्या त्या मंदिरात सोडू, नाहीतरी तुमच्या आईला मंदिरात जास्त आवडतं जायला. मग आपण तिथं त्यांना मंदिरात सोडू, तिथंच त्या भंडारीत जेवण करताल आणि तिथंच वावरीमध्ये झोपा म्हणून सांगू. जाताना सोडून जाऊ आणि येताना घेऊन येऊ. असं म्हणल्यामुळं त्यालाही ते पटलं आणि आईला सांगितले त्यानं, आई तुला मंदिरात सोडून जातो आम्ही आणि येताना घेऊन येतो. तिनंही हो म्हणली, बरं झालं मी मंदिरात बसते म्हणून. मग तिला मंदिरात सोडलं, पार्टीला गेले, परत आले, तिला घेऊन घरी आले. पुन्हा दुसऱ्या वेळेस अजून पार्टी होती. त्यावेळेस तिला मंदिरात सोडायचं ठरलं आणि मंदिरात सोडायला जाताना जो मुलगा होता त्यांचा 7 वर्षाचा, तो मुलगा म्हणू लागला, बाबा आपण एक ह्या मंदिरामध्ये रूम बांधू का? तेव्हा त्याची आई म्हणाली, त्या अधिकाऱ्याचा मुलगा, लहान मुलगा म्हणू लागला, मंदिरामध्ये अनेक बांधकाम सुरू आहेत, अनेक लोक तिथं रूम बांधतात, मग आपण एक रूम बांधू का? त्यावेळेस त्या लहान मुलाची आई वडील म्हणजे आजीचे मुलगा आणि सून ते म्हणू लागले, तुला काय करायचं तिथं मंदिरात रूम कशासाठी बांधायची, काय गरज आहे, केवढा मोठा बंगला आहे आपला, ही मंदिरात रूम कशासाठी म्हणतो बांधायची? तेव्हा तो मुलगा म्हणू लागला, आई बाबा अहो मंदिरात रूम ह्याच्याकरता बांधायची म्हणतो की आता आजी जी आहे ती शेतामध्ये राहत होती, त्याच्यामुळं काय करते, मंदिरात त्या भंडारीत जेवण करते आणि वावरीमध्ये झोपते. पण तुम्ही मात्र येशीमध्ये आत्ता सध्या आहात. जेव्हा मी मोठा होईल, माझं लग्न होईल आणि माझी पत्नी येईल आणि मला मुलगा होईल, तेव्हा मग मी, माझी पत्नी, माझा मुलगा आम्ही पार्टीला जाऊ, मग तुम्हाला कुठं सोडावं? तर तुम्हाला त्यावेळी जेव्हा मी मोठा होईल त्यावेळी तुम्हाला सोडण्यासाठी म्हणून तुम्ही तर भंडारीत ह्या जेवण करून वावरीत तुम्हाला झोपायला जमणार नाही, कारण तुमचं आयुष्य येशीमध्ये गेलेलं आहे. त्यावेळेस आईनं त्याच्या गालामध्ये चापट मारली जोरात आणि म्हणू लागली, किती आम्ही तुला सांभाळतो ह्याच्याकरता का, तो मोठा झालेस आम्हाला मंदिरात सोडणार का? त्यावेळेस ती मूल म्हणू लागलं, आई अगं आजीनं तर मला सांगितलं, आजीनं मला एक वेळेस सांगितलं, एके दिवशी शेती करत होते माझे आजी आजोबा आणि तुझ्या बाबाचा जन्म दुष्काळात झाला. आजी मला सांगत होती, तुझ्या बाबाचा जन्म दुष्काळात झाला आणि दूध घ्यायला आमच्यापाशी पैसे नव्हते, त्याच्या दुधासाठी आम्ही चहा बंद केला. मग तुम्ही जी माझ्याकरता करता त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त कष्ट
माझ्या आजी आजोबांनी माझ्या बाबाकरता केलेलं आहे. असंच असतं, जे करावं ते भरावं. म्हणूनच माता पिता, प्रत्येक अध्यायामध्ये माता पित्याचा संदर्भ आलेला आहे इथं. व देवतीर्थ, तीर्थयात्रासुद्धा कराव्या. जे ध्येय मिळालेलं आहे ना, हा ध्येय ज्याने पाय दिले त्याच्याकरता त्या पायाने चालावं. ज्याने हात दिले त्या हाताने दान धर्म करावा. तीर्थयात्रा आणि समयास आलेला अतिथी, समयास आलेला म्हणजे ज्या वेळेला, ज्या टायमाला तो आला, तो सकाळी आला तर चहा देवा, नाश्त्याच्या वेळी आला तर नाश्ता. समयास आलेला कोणता वेळ आहे, कोणता समय आहे, त्या वेळेला अतिथीला त्या पद्धतीनं तृप्त करावा. तो येतो चित्त करून पूजावा. त्याला त्या वेळेला आला तेव्हा त्या वेळेला त्याला कशाची आवश्यकता आहे ते देऊन त्या टायमाला त्याचं पूजन करावं. पूजन करावं म्हणजे सत्कार करावा. काय त्याचे पाय धुत बसावं असं नाही सांगितलेलं. तर पूजन करावं, आलं तसं आदर आतिथ्य करावं असे शास्त्र मत आहे. अतिथी विनमुख गेला म्हणजे गृहस्थाची संपत्ती गेलीच. अतिथी जर दारातून विनमुख गेला किंवा यज्ञामधून, आपण एखादा मोठा यज्ञ करत असू, अन्नदान सुरू आहे आपलं, आपले पाहुणे रावळे आले सगळे, आणि तिथं एखादा बिना ओळखीचा कोणीतरी आला आणि त्याला जर मंडपातून हाकलून दिलं, तू कुणाचा आहेस म्हणून, जेवायला जर बसू नाही दिलं तर मात्र ते आपलं सगळं पुण्य घेऊन जातो. म्हणून अतिथी विनमुख जर गेला तर गृहस्थाची संपत्ती गेलीच. तीच आपलं पुण्य घेऊन जातो. आणि दक्षिणा, नाव काय, दक्षिणा आपण म्हणतो. ब्राह्मणाला दक्षिणा द्यावा, सद्गुरूला दक्षिणा द्यावा, अतिथीला तृप्त करावा. दक्षिणेचा अर्थ दान केल्यामुळं दारिद्र्य क्षीण होतं. दारिद्र्याच्या अंगातलं अवसान निघून जातं. आणि दारिद्र्य क्षीण झालं म्हणजे काय होतं, संपत्ती येते. म्हणून दक्षिणेनं काय होतं तर दारिद्र्य क्षीण होतं. म्हणजे दारिद्र्य, क्षीण म्हणजे शीन, दक्षिणा. म्हणून दक्षिणा देऊन गृहस्थ आणि संपत्ती गेलीच. जर अतिथी विनमुख जर गेला तर गृहस्थाची संपत्ती निघून जाते. म्हणून जे धार्मिक आहेत ते धर्म संरक्षितात, त्यांना स्वर्गी सुरवर मान देतात. फक्त धर्माच्या चौकटीत जर वागलं तर सुद्धा तिथं यमपुरीमध्ये सुरवर, यमपुरीतले जे यमदूत ते आपल्याला मान देतात. तिथं धर्म आपलं संरक्षण करतो. ज्याने अतिथीचं पूजन केलं त्यांना नारायणाची पूजा घडली. आणि ज्यांना हरीचे पूजन घडले त्यांनी त्रिभुवन समर्पिले. अतिथीचं पूजन केलं तर प्रत्यक्ष नारायणाची पूजा घडली. त्याच्यामध्ये सुद्धा आत्मा आहे. प्रत्येक घटाघटामध्ये आत्मा ओळखणारे, जर आत्मा ओळखला तर नारायणाचीच पूजा येते. प्रत्येक आत्मा, प्रत्येकाच्या आतला आत्मा जर ओळखला तर माझा आत्मा भूतात्मा, माझा जो आत्मा आहे तो प्रत्येक भूतामध्ये जो आत्मा आहे तो माझाच आत्मा आहे. असा जर आपण ओळखू लागलो तर जेव्हा आपल्याला लक्षात येतं ना माझा आत्मा भूतात्मा आहे, तेव्हा आपण कुणालाच त्रास देत नाही. कारण माझ्या जीवासारखाच त्याचा जीव आहे, जीवाहून जीव सारखाच. जेव्हा आपण दुसऱ्याला फाड बोलतो तेव्हा हीच शब्द मला जर कुणी बोललं तर मला काय वाटेल, असा तो विचार करत असतो. अतिथीचे पूजन केले तर त्याला कोणती पूजा घडते, नारायणाची पूजा घडते. त्यांना हरीचे पूजन घडते. आणि त्रिभुवन समर्पित धर्म समर्पिले. हरीची पूजा केली तर त्रिभुवन समर्पित केल्यासारखं होतं. धर्माचे महात्म्य श्रेष्ठ असून
सर्व प्राण्यामध्ये प्रधान आहे, पुण्यामध्ये. धर्माचं महत्त्व एवढं श्रेष्ठ आहे की कोणतंही आपण पुण्यकर्म करतो, पण धर्मानं चालणं सर्व पुण्यामध्ये प्रधान आहे. चित्रगुप्त सांगतो की धार्मिक, ब्राह्मणकारी, तत्पर आणि सर्व भूतावर दया करणारास सुरवर वंदन करून त्याचा स्वर्गी जय जयकार करतात. जे धार्मिक आहेत, ईश्वराला मानतात, साधू संतांना मानतात, धर्माला मानतात आणि ब्राह्मणाला मानतात, त्यांना सर्व भूतावर दया करतात. प्राण्यावर, भूतात्मा म्हणजे सगळ्या प्राण्यावर, ह्या प्राण्यामध्ये सुद्धा आत्माच आहे असं मानून प्राण्यावर सुद्धा दया करतात. आशांना सुरवर वंदन करून त्यांना स्वर्गी जय जयकार करतात. आशाला जेव्हा ध्येयपात होतो तेव्हा त्यांना वंदन करतात. ते दूत हात जोडून चला म्हणतात. त्यांना फाश टाकून ओढून नेत नाही, तर हात जोडून चला म्हणतात. ज्ञानेश्वर महाराजांना जेव्हा काळ न्यायला आला होता, 16 वर्षाचंच आयुष्य होतं खरं तर. 16 वर्षाला त्याचं काम करण्यासाठी काळ न्यायला आला. मुक्ताईच्या लक्षात आलं. मुक्ताईनं फक्त हात वरी केलाय, 5 बोटं पसरून थांब जसं म्हणतो तसं. त्यावेळेस काळ पळून गेला. काळाला काय वाटलं, मुक्ताई फक्त थांब म्हणलेली होती, थांब, थोडं थांब असं म्हणून हात वरी केला. परंतु काळाला वाटलं 5 वर्षानं ये म्हणली काय की 5 बोटं वरी केले. त्याच्यानंतर तो जो गेला त्याच्यानंतर 5 वर्षानंतर स्वतः समाधी घेतली. 16व्या वर्षी आला होता. 17, 18, 19, 20, 21, 21व्या 22व्या वर्षीच समाधी घेतलेली आहे. अशा प्रकारे हात जोडून धार्मिकापुढे काळ उभा राहतो. जसं आपण बघितलेलं आहे, मांजर पिलाला धरते तसं काळ अशा सद्भक्तांना धरतो. जसं उंदराला धरते मांजर, तसा काळ दुर्जनाला धरतो. धरण्याची पद्धतसुद्धा अलगद असते. काकाला घेतल्यासारखं मांजर आपल्या पिलाला धरते. मरण तर सगळ्यालाच येणार आहे, पण मरण वेगवेगळ्या प्रकारानं येतं. भूतावर दया करणारास सुरवर वंदन करून त्यांच्या स्वर्गी जय जयकार करतात. त्यांना वंदन करतात, चला म्हणतात, रथात बसवतात आणि जाताना सुद्धा, स्वर्गामध्ये गेल्यानंतर सुद्धा तिथले लोक त्या जीवाचं, पुण्यात्म्याचं स्वागत करतात, त्याचा जय जयकार करतात. श्रुती स्मृती सांगत असून ते मूर्खपणाने न मानले व अतिथी पूजन न केले म्हणून ही पीडा भोगिता. त्या जीवाला यमदूत हे सांगत आहे, हे तुम्ही केलेलं नाही. हे जर तुम्ही केलं असतं तर तुमची गतीसुद्धा चांगली झाली असती. तुम्ही श्रुती स्मृती सांगत असून ते मूर्खपणाने तुम्ही मानलेलं नाही. अतिथी पूजन कधीच केलेलं नाही, म्हणून ही पीडा तुम्हाला भोगावी लागत आहे. असे यमदूत बोलून प्राण्यास अद्भुत गांजतात. असं त्यांना बोलतात आणि पुन्हा मारतात. अद्भुत गांजतात. स्वहित त्यागून दोष कार्य आचरलास. स्वतःचं हित करायचं ठेवून का विनाकारण दोषाचा दोष घेतलेस. सदाचाराचा त्याग करून सत्य धर्माचा अवेर कार्य केलास. सदाचार, नित्य शुद्ध आचरण करणं. सदाचार म्हणजे रोजच्या रोज पवित्र राहणं, पवित्र आचरण करणं. अशा आचरणाचा त्याग करून सत्य धर्माचा अवेर का केलास. खऱ्या धर्मानं का वागला नाहीस. खोटं का वागला जन्मभर. आणि अनाचार व कुकर्म करून ऐहिक परत्रास कसा मुकलास. अनाचार केलास,
कुकर्म केलेस, सत्कर्म केले नाही तू, अनाचाराने कुकर्म करून ऐहिक म्हणजे इथल्या सुखालाही मुकलास. अनाचारी जे असतात त्यांना इथंही सुख मिळत नाही, देह आहे तोपर्यंत सुद्धा. कसा मुकलास? याप्रमाणे ते यमकिंकर बोलून पापियास न सोडिता क्रोधाने ताडण करतात. सोडत तर नाहीतच ते, आणि त्यांना सोडावं वाटलं तरी सोडता येत नाही. त्यांना तेवढा अधिकार नाही. जसं एखाद्याला फाशीची शिक्षा झाली बघा, आणि फाशी द्यायला नेणाऱ्या लोकांना वरून आज्ञा आली, ऑर्डर आली फाशी द्या म्हणून. तर ज्याला फाशी द्यायची त्यानं कितीही गयावया केल्या, सोड मला म्हणून, तरी त्यांच्या हातामध्ये काहीच नसतं. ते म्हणतात आम्हाला वरून ऑर्डर आलेली आहे फाशी द्यायची. तो का गुन्हा केलास? गुन्हा जर केला नसतास तर तुला आम्ही फाशी दिली असती का? तू गुन्हा केलास आणि आता आम्हाला वरचे आदेश आहेत तुला फाशी देण्याचे, आणि आम्हाला द्यावाच लागणार आहे. आमच्याजवळ गयावया करून काहीच उपयोग नाही. तसंच इथं हे दूत बोलत आहेत. क्रोधाने ताडण करतात, दीर्घकाया महाप्रचंड असे ते यमदूत हातात दंड घेऊन यमासमान उदंड धावतात. पुन्हा धवधव त्यांच्या अंगावर जातात. हातामध्ये मोठाची मोठा दंड असतो. ते वितंड म्या देखले, ते मोठमोठे वितंड असे मी प्रत्यक्ष बघितलेले आहेत. चवताळून धावत जाऊन पाप्यास घेऊन येतात. ते चवताळून अंगावर जातात त्या पाप्याच्या आणि त्याला घेऊन येतात. स्वामी आज्ञेने त्यास भोग भोगवितात. यमराजाच्या आज्ञेने जशी जशी वरून आदेश आला तसे तसे त्याला भोग भोगवितात, दुःख देतात, मारतात. असे असंख्य दूत त्या यमभुवनी असून ते विक्राळ दंडपाणी पापी जनास बांधून आणतात. असे विक्राळ, असे अक्राळ विक्राळ असे मोठमोठे दूत त्या यमपुरीमध्ये आहेत. त्यांचं रूपसुद्धा अतिशय विक्राळ आणि भयानक भीतीदायक आहे. आणि ते बांधून आणतात व त्यांची अनिवार्य जाचणी करतात, त्यांना त्रास देतात, जाचणी करतात. महापातक्याकडून जसे ऋषी सांगतात तसे शासन भोगवितात. जसं सांगितलं तसं तिथं ऋषी आहेत, ज्ञानी ऋषी यमपुरीमध्ये पापापुण्याचा निवाडा करण्यासाठी म्हणून. त्यांनी जसं सांगितलं तशी शिक्षा ते देतात. ते प्राणी कुंभीपाकादी महानरकात मुळीच उसंत नाही. तिथं त्या नरकामध्ये घातल्यानंतर थोडंसुद्धा उसंत नाही. अशा प्रकारे कित्येक काळ असह्य दुःख भोगत राहून ती थोडे दिवस नाही तर अनेक काळ, बराच काळ ते दुःख भोगावं लागतं. कर्माची झडती घेतात. जे जे केलं ते सगळ्या कर्माची झाडाझडती घेतात. आणि असे असून मूर्ख मनात समजत नाही. असं होईल हे त्याला आधी कळालेलं नाही, ते त्यानं जाणून घेतलेलं नाही. इथं जाणता येत होतं तेव्हा हे आश्चर्य नव्हे काय? सगळं ह्याला ही पुढचं ओझरतं ऐकलेलं असतं बघा, पण त्याच्याकडे ते लक्ष देत नाहीत. यम मेल्यानंतर यम नेतो, मारतो पाप्याला, ही सगळ्यालाच माहीत आहे. कुणाला माहीत नाही? पाप करणाला सुद्धा माहीत आहे, पण त्याच्याकडं तो दुर्लक्ष करतो. तो त्याच्याकडं अजिबात लक्ष देत नाही. मूर्ख आहे तो, असं इथं म्हणू लागलेले आहेत. मूर्ख मानत समजत नाहीत, मानतही नाहीत आणि समजून घेतही नाहीत. हे आश्चर्य नव्हे काय? हे आश्चर्यच आहे. मरायचंही त्याला माहीत आहे, आणि मेल्यानंतर आपण जे जे कर्म केलं त्याची झडती द्यावं लागणार आहे हे सुद्धा त्याच्या कानावर गेलेलं आहे, तरीसुद्धा ते लक्ष देत नाही. पापी जे आहेत ते अकल्पकाळ भोग भोगून संसार सुखात आनंद मानतात. जे पापी लोक आहेत ते इथले जे भोग आहेत ना,
त्या भोगाला सुख म्हणतात. संसार सुख. संसारामध्ये जे जे आपण सुख म्हणतो, ज्याला आता प्रत्येकाच्या सुखाची व्याख्या वेगळी आपण बघितलेलं आहे. कुणाला कशामध्ये सुख मिळतं, कुणाला कशामध्ये सुख मिळतं, कुणाला लोकाची निंदा करण्यामध्ये सुख मिळतं, कुणाला लोकांना त्रास देण्यामध्ये सुख मिळतं, म्हणजे कुणाला वाईट कर्म करण्यामध्ये सुख मिळतं, कुणाला सत्कर्मानं सुख मिळतं, कुणाला ग्रंथ ऐकल्याने सुख मिळतं. तर ज्याला सुख मिळतं, ग्रंथ ऐकल्याने ज्याला सुख मिळतं, तर दुसऱ्याला त्याच्यापासून दुःख मिळतं. म्हणजे सुख दुःख संसारातले जे विषय भोग आहेत त्यालाच आनंद मानलास आणि अनेक काळ तो त्या संसारामध्ये पडून तेच सुख भोगत राहिलास, आनंद मानितात. संसारातलं ह्या जीवनातलं सुख असं आहे, ते कधीच संपत नाही. अपेक्षा एक पूर्ण झाली की दुसरी जन्म घेते. अपूर्णतेचंच नाव संसार आहे. संसारामध्ये पण असतो प्रत्येकाच्या, कोणाच्याच नाही असं नाही. संसारामध्ये संसार करणारा प्रत्येक माणूस दुःखी झालेला आहे. आयुष्यामध्ये दुःखच प्राप्त झालं नाही जन्मल्यापासून मरेपर्यंत, असा कुठंच कोणीच माणूस सापडत नाही. कोणत्या ना कोणत्या प्रकारचं दुःख त्याला झालेलंच असतं. कोई तन से दुखी, कोई मन से दुखी, कोई धन से दुखी. कोणतं ना कोणतं दुःख असतं. कुणाला शरीराचं दुःख असतं, रोग होतात. कुणाला शरीराचं नसतं, शरीर तंदुरुस्त असतं, परंतु मनामध्ये दुःख असतं. काही लोक विनाकारण त्रास देतात आणि मन त्यांचं सुखी नसतं. आणि कुणाकडं धन नसतं, दारिद्र्य असतं खूप, आणि त्याच्यामुळं तो दुःखी असतो. अशा प्रकारे तन से दुखी, कोई मन से दुखी, कोई धन से दुखी, अशा संसारामध्ये दुःख येत आणि ह्यालाच तो सुख मानतो, आनंद मानतो. त्याच्या मनात प्रेरणा, वैराग्य, अनुताप न होऊन संसाराविषयीचा अनुताप, वैराग्य येत नाही त्याच्या मनामध्ये. तिथंच राहावं वाटतं संसारामध्येच, तीच चांगलं वाटतं त्याला. आणि त्या संताचा संग आवडत नाही, संताच्या संगतीत जायला आवडत नाही, त्याला मंदिरात जायला आवडत नाही, त्याला तिथंच ती नातरुंड सांभाळतो, लेकरं सांभाळतो, तिथलंच ती चाकरी करीत बसतो. त्याला कुठंच जायला वेळ नाही म्हणतो, तो तिथंच अडकलेला असतो. संताचा संघही त्याला आवडत नाही. प्रवचनाला चला म्हणलं तर घरचंच सांगतो, 12 भानगडी घरातल्या. काही संताकडं जायला आवडत नाही, त्याला मंदिरात जायला आवडत नाही. एखादा मैत्रीण मित्र म्हणला, चल मंदिरात आज प्रवचन आहे, किंवा दर्शनाला चल आज पर्वकाळ आहे, तो म्हणतो तुला कसा वेळ मिळतो काय माहीत आहे, मला मरायसुद्धा वेळ नाही, एवढं काम आहे मला, मरायलासुद्धा वेळ नाही. पण जेव्हा ती दारातून हाक मारतो ना, तेव्हा सगळं तिथंच ठेवून निघावं लागतं. तोंडातला घास तोंडात, हातातला घास हातात. यमानं पुकारल्याबरोबर त्याच टायमाला तिथं काहीच एक सुवाससुद्धा पुढचा घेऊ देत नाही पुन्हा. पण जोपर्यंत प्राण आहे तोपर्यंत असं सांगतो तो, मला मरायलासुद्धा वेळ नाही म्हणतो. मंदिरात जायला कसे चाले, मंदिरात तर जाणं तुम्हालाच कसं होतं काय माहीत आहे, किती काम आहे घरामध्ये, आणि तुम्ही कसं आवरता आणि कसं जाता. संताचा संग आवडत नाही. पंचभूताचा ध्येय उसना आणला असून तो स्वहित करत नाही. पंचमहाभूताचा ध्येय मागून आणला, पंचमहाभूताकडून हा ध्येय जीवाला मोक्षापर्यंत जाण्यासाठी साधन पाहिजे होतं. आपल्याला सुद्धा कुठं यात्रेला जायचं तर काहीतरी साधनाशिवाय जाता येत नाही. विश्वेश्वराचं दर्शन घ्यायचं आहे, आता जायचं आहे, काहीतरी साधन लागतं.
गाडीनं जाऊ, एस टीनं जाऊ, स्वतःच्या गाडीनं जाऊ, हेलिकॉप्टरनं जा, विमानानं जा, टेम्पोनं जा, काही का होईना रेल्वेनं जा, असं कोणतं ना कोणतं साधन लागतं. साधनाशिवाय जाता येत नाही. तसाच मोक्षापर्यंत जाण्यासाठी म्हणून हा ध्येय पंचमहाभूताकडून मागून आणला. आपणास असून तो स्वहित करीत नाही. आपणच वैरी होतो. ह्या दुःखाला कोण कारणीभूत आहे? आपणच कारणीभूत आहेत. आपले वैरी आपणच आहेत. इथं जर आपण सत्कर्म केलं असतं तर यमपुरीचा तिथं तो त्रास आपल्याला भोगावा लागला नसता. मग आपणच आपले वैरी आहो. प्राणी पुण्यसंचय करीत नाहीत म्हणून त्यास यमदूत छळतात. पुण्य जर असेल तर यमदूत छळत नाहीत. परंतु हे बापडे काय, त्यांच्या संत समागम, हरिकथा आणि धर्मवार्ता आवडत नाहीत. ते दक्षिण पंथाने येतात असे नासिकेताने सांगतात. सर्व ऋषी रोमांकित झाले. पंचमहाभूताकडून देह मागून आणला जाण्यासाठी म्हणून, मोक्षापर्यंत जाण्यासाठी. विसरून गेलं मोक्षापर्यंत जायचं. इथं आलं तर इथं तर रमून गेलं. इथं कसं झालं बघा, एका व्यक्तीनं पत्नीला आणाय जायचं म्हणून घोडा आणला किरायानं एका दिवसासाठी. आणि त्या किरायानं घोडा आणल्यामुळं ज्याचा घोडा होता त्या मालकानं सांगितलं, घोडा नीट सांभाळ बरं का, त्याला फुटाणे खायला घाल, त्याचा खरारा कर, त्याला असं सावली असावी बांधायला, त्याला धुव, अशा प्रकारे माझ्या घोडा नीट सांभाळ आणि संध्याकाळपासतो तुझ्या पत्नीला घेऊन ये आणि घोडा सूर्यास्ताच्या आधी माझा आणून दे. ह्यानं सकाळी किरायानं घोडा आणला, त्याचा खरारा करीत बसला, त्याला फुटाने खाऊ घालीत बसला, त्याला धूत बसला आणि पत्नीला आणायचं तसंच राहिलं. सूर्यास्त झाला, घोड्याचा मालक आला आणि घोडा घेऊन गेला. ही घोडा दिलेला आहे आपल्याला सुद्धा ध्येयरूपी. कशाला? तर मुक्तिरूपी नवरी आणण्यासाठी, मुक्तीला प्राप्त करण्यासाठी. आणि ती तसंच राहिलं आणि त्या घोड्याचीच सेवा करीत बसला. तसंच आपण सुद्धा ह्या देहाचंच करीत बसतो. कितीही देहाचंच गोळ्या घेतो, जगतो कशासाठी तीच कळना. गोळ्या घेऊन जगतो आणि जगून काय करतो? तो गोळ्या घेतो. जगलेल्या आयुष्याचा तरी उपयोग करतो का तो? नुसतं औषधं घेतो आणि जगतो आणि जगून औषधं घेतो. अशा प्रकारे ही काहीच जे करत नाहीत त्यांच्यासाठी हे सांगितलं. जे ऐकतात ते साधक आहेत म्हणून ह्यांच्यासाठी नाही, पण ज्यांच्यासाठी सांगितलं ते इथं नसतात. आपण सुद्धा सावध होण्यासाठी हे ग्रंथ सांगत आहेत असं नाशिकेताने सांगतात आणि सर्व ऋषी रोमांचित होतात. आपला वेळ झालेला आहे आणि अध्यायही पूर्ण झाला. 12वा अध्याय पूर्ण झाला. सगळे मिळून 20 अध्याय आहेत. तर झालेली सेवा सद्गुरूंच्या चरणी समर्पित. तुम्हा सर्व मुमुक्षु साधकांच्या चरणी